नमस्कार मित्रांनो, मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतो। तर मित्रांनो, आपण तर पाहिलंच आहे की नियतीने प्रत्येक वेळेला चुकामुक घडून आणलेली आहे, पण या वेळेला मात्र तसं काहीच घडलेलं नाहीये। आता मात्र कमळीचा पूर्णपणे शोध थांबला आहे आणि आपल्या घरच्यांचं सत्य तिला समजलं आहे। पण एक गैरसमज झाला आहे आणि तो गैरसमज मात्र अन्नपूर्णा राजन यांनी दूर केलेला आहे। आणि इथूनच मालिकेमध्ये कमळीला मात्र कमळी राजन महाजन या नावाने अन्नपूर्णाच्या घरात एंट्री मिळणार आहे। तर मित्रांनो, कमळी मुंबईला तर परत येणार आहे, पण एक नवीन ओळख घेऊन अन्नपूर्णा राजन कमळीला मात्र एका नव्या नावाने इंट्रोड्यूस करणार आहेत। तर मित्रांनो, नक्की हे सगळं काही कसं घडणार आहे हे मात्र सविस्तर जाणून घेऊ। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, गावातील बायका आता कमळीला सांगू लागतात की तुझ्या आईचं नाव गौरी आहे। तेव्हा मात्र कमळीला पूर्णपणे धक्का बसलाय। कमळी म्हणू लागते की माझ्या आईचं नाव गौरी कसं काय असू शकेल? मी इतके दिवस तिला सरोज या नावानेच ओळखते आणि सिद्धटेकला तिला सगळेजण सरोज म्हणूनच ओळखतात। त्यावरती ती बाई म्हणू लागते की म्हणजे त्या पोरीच्या मागचे भोग अजून संपले नाहीत का? आणि तू तिची मुलगी का? काय ग, तुझा बाप आणि तुझी भेट झाली का? त्यावरती कमळी म्हणू लागते की नाही, तेच सत्य शोधण्यासाठी मी इकडे आलेली आहे। त्यावरती ती म्हणू लागते की म्हणजे गौरीच्या मागचा भोग संपलाच नाही का? ती कमळी म्हणू लागते की म्हणजे तुम्ही प्लीज मला सांगाल का माझ्या आईला काय भोग भोगावे लागले? त्यावरती ते म्हणू लागतात की अगं, या गावामध्ये एक प्रोजेक्ट चालू होता। मुंबईचा मोठा माणूस इकडे आला होता। त्या माणसाने मात्र आपला प्रोजेक्ट करता करता गौरीला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि मग त्यानंतर तुझा जन्म झाला आणि तुझा जन्म व्हायच्या आधीच तो इकडून निघून गेला होता। आणि तो निघून गेल्यानंतर आम्ही सगळ्यांनी तिला समजावलं की तो माणूस कधीच परत येणार नाही। पण गौरीचा मात्र आत्मविश्वास दांडगा होता। ती म्हणत होती की नाही, मी माणसं ओळखायला कधीच चुकणार नाही, माझा नवरा परत येणार। त्यावेळेला मात्र सगळ्या गावकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली। हा, पण तुझा बाप आला होता। त्यावरती कमळी म्हणू लागते की हे काय बोलताय तुम्ही? ते सांगू लागतात की हो, तुझा बाप इकडे परत आला होता। इतकंच नाही तर त्याने परत येऊन तुझ्या आईसोबत लग्न सुद्धा केलं होतं। आता हे सगळं काही ऐकल्यानंतर मात्र कमळीला खूप मोठा धक्का बसतो। कमळी म्हणू लागते की काका, हे तुम्ही काय बोलताय? म्हणजे माझ्या आईसोबत लग्न केल्यानंतर ते परत निघून गेले का? त्यावरती ते काका म्हणू लागतात की हो, खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे। अगं, तो गौरीला सांगून गेला होता की मी आधी माझ्या घरच्यांना सगळं काही सांगतो आणि मग तुला इथून घेऊन जातो। त्यासाठी तो घरी निघून गेला होता आणि त्यानंतर काय झालं काय माहिती? काही माणसं तुला आणि तुझ्या आईला मारण्यासाठी निघाली होती। त्यानंतर सुद्धा तिला खात्री होती की माझा नवरा मला परत घ्यायला येणार आहे आणि तेच आता तिचा विश्वास जिंकला। तो आला, लग्न झालं, काही माणसं आली होती आणि मग गावामध्ये अफवा पसरली की त्याने घरी सांगितल्यानंतर घरच्यांनीच ही माणसं पाठवली आहेत असं सगळ्यांना समजलं। आणि मग त्यानंतर मी गौरीला सल्ला दिला, तू जर काही तर थांबलीस ना पोरी, तर तुझ्या आणि तुझ्या मुलीच्या जीवाला फार मोठा धोका आहे आणि म्हणूनच तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा। आता काही झालं तरी सुद्धा तू इकडे अजिबात थांबू नकोस असं म्हटल्यानंतर कमळी सांगू लागते की आजोबा, त्यानंतर काय झालं? तर तो माणूस म्हणू लागतो की त्यानंतरच गौरीने गाव सोडलं आणि ती सिद्धटेकला निघून गेली। त्यानंतर कमळी विचारू लागते की पण नंतर माझे बाबा इकडे आले होते का आईची चौकशी करायला? त्यावरती तो म्हणू लागतो की अजिबात नाही, तो माणूस मात्र इकडे फिरकलाच नाहीये, पण तुझं घर मात्र जाळण्यात आलं होतं। आम्ही सल्ला दिला म्हणून गौरी आणि आबा ते दोघेच जण तुला छोटे असताना घेऊन इकडून निघाले होते, पण इकडून तुम्ही गेल्यानंतर तुमचं घर सुद्धा जाळण्यात आलं आणि इकडे अनेक माणसं तुम्हाला शोधायला आली होती आणि मग त्यानंतर तुम्ही इथे नसल्या कारणाने तुमचा जीव वाचला आणि म्हणूनच कदाचित गौरीने आपली ओळखच लपवली असेल। आणि या सगळ्यामध्ये आम्हाला सगळ्यांना असंच वाटलं की हा सगळा काही प्रकार करणारा तुझा बापच असणार आहे। आता कमळीच्या मनात बाबांबद्दल खूपच द्वेष निर्माण झालेला असताना आता इकडे तोपर्यंत अन्नपूर्णा आणि राजन त्या घरामध्ये आलेले आहेत। अन्नपूर्णा राजनला म्हणू लागते की राजन, चल ना आतमध्ये, आपण आतमध्ये जाऊन सगळं काही विचारूयात। आता कमळी ऋषी ज्या वेळेला इत्तंभूत माहिती सांगत आहेत त्याच वेळेला अन्नपूर्णा बाहेर आलेली आहे। अन्नपूर्णा आता गौरीच्या बद्दल विचारू लागते आणि त्याच वेळेला राजनच्या डोक्यात येतं की अरे देवा, आता जर काहीला समजलं ना की या सगळ्यामध्ये गौरीने आता दुसरं लग्न केलंय, इथे कदाचित गौरीचा नवरा वगैरे असला किंवा गौरीबद्दल अजून काही माहिती मिळाली तर आईला किंवा माझी मुलगी जिवंत नाही हे जर काहीला समजलं ना, तर मात्र माझी आई पूर्णपणे खचून जाईल आणि तेच मला होऊ द्यायचं नाहीये। आताच कुठे या सगळ्यामध्ये जरा बाबांच्या तब्येतीमध्ये ती सावरली आहे
आणि असं सगळं असताना हा धक्का मात्र तिला बसला तर मात्र तिच्यासाठी हे सगळं काही खूप कठीण जाईल. आणि म्हणूनच आईला काही कळू नये यासाठी राजन तिला म्हणू लागतो की आई चल इथून आपण दुसरीकडे बघूयात. त्यावरती अन्नपूर्णा म्हणू लागते की ऐक ना राजन, अरे एकदा मला त्यांच्याशी बोलू दे. मला फक्त एकदा त्यांना विचारू दे की गौरीचं नेमकं काय झालं. आणि त्याच वेळेला ती म्हातारी बाई तिथे बाहेर आलीये. ती बाई काय बोलणार तेवढ्यात कमळीला आवाज आलाय. कमळी म्हणू लागते की ऋषी सर, मला कुणाच्या तरी ओळखीचा आवाज वाटतोय, मी बाहेर जाऊन पाहू का. त्यावरती ऋषी म्हणू लागतो की कमळी, अगं तुझ्या ओळखीचं इथं कोण असणार आहे. तितक्यात ती बाई येते आणि ती म्हणू लागते की काही योगायोग आहे बघा. म्हणजे इतक्या वर्षानंतर तुम्ही इकडे गौरीचा शोध घेत आलेला आहात आणि त्याच इतक्या वर्षानंतर अजून एक व्यक्ती गौरीचा शोध घेत आलेली आहे. त्यावरती कमळी म्हणू लागते की कोण आहे ती व्यक्ती. त्यावरती ती बाई सांगू लागते की हा तोच माणूस आहे ज्या माणसाने गौरीला फसवलं होतं. त्यावरती ती म्हणू लागते की बघ कसा योगायोग आहे ते, आज एकाच वेळेला तो आलाय आणि तू सुद्धा आलेली आहेस आणि तुम्ही दोघेच जण आमने सामने आहात. जा बाळा जा, तुला जाब विचारायचंय ना मग विचार. तोपर्यंत अन्नपूर्णा राजनला म्हणू लागते की मला माझ्या प्रश्नांची उत्तरं भेटल्याशिवाय मी कुठे जाणार नाहीये. त्यावरती राजन म्हणू लागतो की आई मला जे काही सत्य समजलंय ना ते मी तुला सांगतो. अगं गौरीने दुसरं लग्न केलंय आणि आज जर का तू गौरीच्या बद्दलचं सत्य जाणून घेणार असशील ना तर मात्र तुला कधीच कळणार नाही. आणि या सगळ्यामध्ये माझी मुलगी सुद्धा जिवंत नाहीये. सगळं काही ऐकून अन्नपूर्णाला मात्र खूप मोठा धक्का बसलाय. अन्नपूर्णा म्हणू लागते की राजन तू जे काही बोलतोयस ना ते मला अजिबात पटत नाहीये. तितक्यात ती बाई बाहेर येते आणि कमळी सुद्धा तिच्या पाठोपाठ येते. कमळी राजनला पाहते आणि म्हणू लागते की राजन काका. त्यावरती तो माणूस म्हणू लागतो की हा तोच माणूस आहे जो आपल्या गौरीला फसवून निघून गेला होता. कमळीला मात्र आता काहीच कळायला मार्ग नाही आपल्यासोबत नेमकं काय चाललंय हे मात्र तिला काहीच कळत नाहीये. आता ती मात्र भांबावून पाहू लागते आणि म्हणू लागते की कसं शक्य आहे, हे तर राजन काका आहेत. त्यावरती तो माणूस सांगायला लागतो की हो हाच राजन महाजन. राजन महाजन इकडे आले होते आणि 20 वर्षापूर्वीच ते मोठा प्रोजेक्ट हँडल करत होते. तुझ्या आईची यांच्यासोबत ओळख झाली. कमळीला मात्र आता काहीच कळत नाही. अन्नपूर्णाला सुद्धा काहीच कळत नाही. ऋषी मात्र पूर्णपणे भांबावून गेलेला आहे. ऋषी म्हणू लागतो की काका आणि त्याच वेळेला कमळीला मात्र रडू अनावर झाले. कमळीला मात्र काहीच कळायला मार्ग नाहीये. कमळी मनात विचार करते आणि म्हणू लागते की काकांनी माझ्या आईला फसवलं, तिचं आयुष्य बरबाद केलं. आणि त्याच वेळेला राजन तिकडे आलाय आणि राजन म्हणू लागतो की कमळी तू इथे. ती बाई म्हणू लागते की ती तिच्या आईला शोधायला आलेली आहे आणि तुम्ही तुमच्या बायकोला. आता राजन मात्र कमळीच्या जवळ येतो आणि कमळीला म्हणू लागतो की कमळी बाळा काय हे सगळं. त्यावरती तो माणूस सांगायला लागतो की ही तुमची मुलगी आहे, ही गौरीची मुलगी आहे. त्यावेळेला मात्र अन्नपूर्णाच्या पायाखालची जमीन हादरते. आता मात्र अन्नपूर्णा पूर्णपणे हादरून गेलेली असते. तर राजन म्हणू लागतो की मी ज्या मुलीचा शोध घेत आहे ती मुलगी तूच आहेस आणि मी ज्या गौरीचा शोध घेतोय ती तुझी आई आहे आणि ती मला अशा पद्धतीने भेटली ज्या वेळेला ती या जगात नाहीये. आता राजन मात्र कमळीच्या डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणू लागतो की कमळी घरी चल. अगं तुझी आई या जगात नसली तरी तुझा बाप जिवंत आहे आणि आपण दोघंच एकमेकांसाठी आहोत. तर मित्रांनो कमळीच्या मनामध्ये आता राजन बद्दल तिरस्कार निर्माण झालेला असतो. कारण त्या गावातील लोकांनी सांगितलेलं असतं की तुझ्या वडिलांनी तुझ्या आईला फसवलं होतं आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये माझ्या आईने जीव गमावला. आता कमळीचा मात्र कुठेतरी वडिलांचा जो काही शोध आहे तो मात्र रागामध्ये बदली झालेला आहे. त्यामुळे ती मात्र काहीच बोलत नाही. तर अन्नपूर्णा म्हणू लागते की अगं मी ज्या नातीला शोधते ती नात तूच आहेस. आता तिला अन्नपूर्णाचा सुद्धा राग आलेला आहे. कारण राजन ज्या वेळेला घरी सांगायला गेला त्याच वेळेला गौरीला मारण्यासाठी माणसं पाठवली गेली होती. आता कमळी विचार करते आणि म्हणू लागते की जर का काका आणि आजी यांनी हे सगळं काय केलं तर मात्र ते इतकी वर्ष माझ्या आईचा शोध का बरं घेतील. आता कमळीला मात्र पूर्णपणे धक्का बसलेला आहे. कमळी काहीच बोलत नाही. आता हे दोघेच जण कमळीला मुंबईला घेऊन येतात. आता कमळी मात्र एकदम शांत झालेली असते. ना ती राग व्यक्त करते ना आनंद व्यक्त करते. पण अन्नपूर्णा आणि राजन तिला मात्र हक्काचं स्थान मिळवून दिलेलं आहे आणि आता कॉलेजमध्ये सुद्धा तिची ओळख रिव्हील होणार आहे. तर इतकंच नाही तर तिला अन्नपूर्णाच्या नातीचा राजनच्या मुलीचा मान मिळणार आहे. पण कमळी मात्र अजिबात खुश दिसत नाहीये. कुठेतरी आईला गमावण्याचं दुःख आणि त्याला कारणीभूत असलेला राजन. त्यामुळे वडील म्हणून सुद्धा वडिलांच्या मनातला राग तिच्याबद्दल कायम आहे.
तर मित्रांनो, आता हा गुंता कसा सुटणार, राजन तिच्या मनातला राग कसा काढून टाकणार, हे पाहणं सुद्धा तितकंच रंजक असेल. असेच मालिकेंचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.